नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपलं नरेंद्र स्वामी 45 या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी फक्त गोष्ट नाही तर कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते. आज अक्षय तृतीया आहे. हा दिवस फक्त सोनं खरेदी करण्याचा नाही, हा दिवस आहे स्वतःला नव्याने घडवण्याचा. आणि ही गोष्ट आहे एका अशा मुलाची ज्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं एका निर्णयामुळे. त्या मुलाचं नाव होतं रोहित. लहानपणापासूनच त्याने खूप संघर्ष पाहिला होता. घरची परिस्थिती खूपच वाईट. वडील दिवसभर मजुरी करत, आई लोकांच्या घरी काम करत. रोहित लहान होता तेव्हाच त्याच्याकडे मोठी स्वप्न होती. त्याला वाटायचं एक दिवस मी मोठा होईल, आई वडिलांना सुख देईन. पण जसा जसा तो मोठा झाला तसं तसं त्याचं स्वप्न कमी होत गेलं. कारण त्याला दिसत होतं की त्याच्यासारखे कित्येक लोक जगात संघर्ष करत राहतात. आणि हळूहळू त्याच्या मनात एक विचार पक्का झाला, माझं नशीबच खराब आहे. तो रोज सकाळी उठायचा पण त्याच्याकडे काही प्रपोजच नव्हतं. मित्र पुढे जात होते, कोणी कॉलेज करत होतं, कोणी जॉब करत होतं आणि रोहित तिथेच होता. तो फक्त एकच काम करत होता, नशिबाला दोष देणं. एक दिवस त्याची आई त्याच्या जवळ बसली. तिने हळू आवाजात विचारलं, बाळा तू असं किती दिवस राहणार आहेस? रोहित चिडून म्हणाला, आई माझं नशीबच खराब आहे, मी काय करू? आई काही वेळ शांत राहिली आणि मग ती म्हणाली, नशीब खराब नसतं बाळा, आपण प्रयत्न करणं सोडतो तेव्हा ते खराब होतं. पण त्या दिवशीही रोहितने तिचं ऐकलं नाही. काही दिवस गेले, मग आला अक्षय तृतीयाचा दिवस. गावात सगळीकडे उत्साह होता. लोक सोनं घेत होते, नवीन कपडे घालत होते. रोहित एका सोन्याच्या दुकानाबाहेर उभा होता. त्याने आत पाहिलं, लोक आनंदात होते आणि त्याने स्वतःकडे पाहिलं. त्याच्या खिशात काहीच नव्हतं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याच्या मनात एक प्रश्न आला, सगळ्यांचं आयुष्य बदलतंय, माझंच का नाही? तो रस्त्याच्या कड्याला बसला. तेवढ्यात एक वृद्ध संत तिथे आले. त्यांनी रोहितकडे पाहिलं आणि विचारलं, काय एवढा उदास आहेस? रोहित म्हणाला, माझं नशीब खराब आहे, काहीच होत नाही माझ्याकडून. संत हलकासा हसले आणि म्हणाले, नशीब बदलायचं असेल तर स्वतःला बदल. रोहित थोडा गोंधळला. तो म्हणाला, मी बदललो तर नशीब बदलेल? संत म्हणाले, हो, कारण माणूस हरतो तो परिस्थितीमुळे नाही, तो हरतो त्याच्या विचारामुळे. त्या शब्दांनी रोहितच्या मनात काहीतरी हललं. तो पहिल्यांदाच विचार करत होता, कदाचित चूक माझ्यातच आहे. त्या दिवशी त्याने एक छोटासा निर्णय घेतला, आजपासून मी बदलणार. त्याने काहीतरी मोठं ठरवलं नाही, फक्त एक छोटी सवय, दररोज 1 तास मेहनत करायची. पहिला दिवस खूप कठीण होता. त्याला काही जमत नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्याचं मनच नव्हतं. तिसऱ्या दिवशी त्याने सोडून द्यायचं ठरवलं. पण त्याच वेळी त्याला त्या संतांचे शब्द आठवले, तू थांबलास तर आयुष्य थांबेल. तो पुन्हा उठला. दररोज थोडं थोडं काम करू लागला. लोक त्याच्यावर हसू लागले. मित्र म्हणाले, तुझ्याकडून काही होणार नाही. पण यावेळी त्याने कोणाचंही ऐकलं नाही. तो फक्त एकच गोष्ट करत होता, स्वतःला बदलत होता. दिवस गेले, आठवडे गेले. हळूहळू त्याच्यात बदल दिसायला लागला. त्याचा कॉन्फिडन्स वाढला, त्याची स्किल वाढली. लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. एक दिवस त्याला एक संधी मिळाली आणि यावेळी तो तयार होता. आणि काही महिन्यात त्याचं आयुष्य बदलायला लागलं. तोच रोहित जो एका काळी स्वतःला दोष देत होता, आज तो यशस्वी झाला होता. एक दिवस तो पुन्हा त्या सोन्याच्या दुकानासमोर गेला, जिथे तो एकदा रिकाम्या हाताने उभा होता. तो हसला आणि हळूच म्हणाला, नशीब बदलला नाही, मी बदललो. आज अक्षय तृतीया आहे आणि कदाचित ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. कदाचित तुम्ही पण रोहित सारखेच आहात. कदाचित तुम्ही पण म्हणताय, माझं नशीब खराब आहे. पण खरं सांगते, तुमचं नशीब खराब नाही. तुम्ही अजून सुरुवात केली नाही. या अक्षय तृतीयेला सोनं घेतलंय किंवा नाही घेतलंय काही फरक पडत नाही. पण एक डिसिजन नक्की घ्या, आजपासून मी स्वतःला बदलणार. कारण आज घेतलेला एक निर्णय तुमचं आयुष्य अक्षय बनवू शकतो. पण लक्षात ठेवा, मंदिरात जाऊन हात जोडले की नशीब बदलत नाही. सोनं घेतलं की आयुष्य बदलत नाही. नशीब बदलतं जेव्हा माणूस स्वतःला बदलतो. नरेंद्र स्वामी सांगतात, देवाकडे मागण्यापेक्षा स्वतःला घडवायला शिका.
कारण घडलेला माणूस स्वतःचं नशीब स्वतः लिहितो. आज या अक्षय तृतीयाच्या पवित्र दिवशी मी तुम्हाला सांगते, जर खरंच आयुष्य बदलायचं असेल तर आजच निर्णय घ्या. उद्या नाही, योग्य वेळ नाही, परफेक्ट सिच्युएशन नाही. वेळ आज आहे, संधी आज आहे, सुरुवात आज आहे. आणि जर तुमच्यात हिंमत असेल तर आता स्वतःला एक वचन द्या, मी बदलणार, मी थांबवणार नाही, मी माझं नशीब स्वतः लिहिणार. लक्षात ठेवा, इतिहास त्याचाच लिहिला जातो जे परिस्थितीला नाही तर स्वतःला बदलतात. आज घेतलेली ही कथा नरेंद्र स्वामी यांच्या प्रेरणेवर आधारित होती व एक काल्पनिक कथा आहे. आपल्या व्हिडिओ मागील एकच उद्देश, लोकांना मोटिवेट करणं. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, आजपासून मी सुरुवात करणार. जय गुरुदेव. ओम नरेंद्रनाथाय नमः. आणि असेच प्रेरणादायी आणि मोटिवेशन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.